सोबत जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सर्व खेळाडूंचा धर्मवीर चषक 2026 मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅचला होते सुरुवात. आता बराच वेळानंतर थोडासा विलंब झाला आणि आता बराच वेळानंतर सामना देखील इथनं स्टार्ट होतो. एका बाजूला गावदेवी आशळे त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळाली. वडवली पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतात. पहिला बॉल व्ही मध्ये पटकायचा तो समोरच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतो. ऑन द कार्पेट बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. सांघिक आणि वैयक्तिक एका धावेनं अकाउंट ओपन करतात बॅट्समन. मैदानाच्या आतमध्ये आपण सागर आणि अतुलला पाहतो आणि बॉलिंग ट्रॅक वरती अजयला पाहतो. ओव्हर नंबर 1 मध्ये 5 षटकांची मॅच. सतीश बॉल तयार. भीमर एक फॅक्टर सहितनं विचार देखील केला. स्क्वेअरलेगचे पंच आम्हाला दाखवतात की हा बॉल भीमर आहे. भीमर घोषित केला पंचांनी. आता TV9 ची वार्ता उघडा डोले पाहणे येणारा बॉल फिट म्हणजे ही मेजवानी असं. लकफट्टर आता ऑन टीम वडवलीसाठी बॉलर तयार होतात. कमी गतीचा बॉल यावेळेस यष्टीरक्षक मिस होतील. बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चालला. 4 धावेसाठी जरी पीचच्या बॉलवरती मोठा फटका आला नाहीये परंतु या धावा देखील नशिबाच्या मिळतात. 4 धावेनं धावफलक देखील आता 4 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. 7 ऑन बोर्ड असं धावफलक आपण पाहता. बॉलर तयार होतात. आडवा बाटना समोरच्या दिशेने बॉल चालला. लॉंग ऑनला क्लिअर केलंय. बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. आला बिगिट षटकार. स्ट्राईक एंड वरती सागरला पाहतो आपण. सलामीची जोडी पाहता मैदानाच्या आतमध्ये आपण. षटकार ठोकला. बॉलर तयार होतात. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय. विकेटचं ब्रह्माचं बॉटची लागली कडा. बॉल चाललाय डडमॅनला. दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीनं धावफलक देखील आता पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. चार चेंडूचा खेळ अद्याप झाला. 15 धावा देखील बॉलरनं खर्च केल्यात. 5 षटकांची मॅच. बॉलर तयार होतात. बादशा पट्ट्यात बादशी टॉपेज लागले. फिल्डर येतात बॉल खाली. चुकी होणार नाही. इथनं सागरला परतावं लागेल. पहिला गडी इथनं बाद होत असताना फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागतो वडवली संघाला. बी मध्ये फटकाय जोडी गोला. समोरच्या दिशेनं फिल्डर आहे तिथपर्यंत थोडस स्टामिंग झाली. इथनं दुसरी धाव देखील चित्ताच्या सफळाईनं वेगानं कंप्लीट केली गेली. 2 धावेच्या मदतीनं ओव्हर नंबर 1 चा खेळ देखील इथं संपन्न होता.
एका षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या धावफलकावरती पाहू शकता 17 धावा, 17 वरती 1. रवळचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फिल्डर देखील बॉल पर्यंत पोहोचू शकत होते, परंतु इथनं मिसफाईड झाली आहे आणि इथनं देखील बॅकअप नाही आहे. कॉलिंग देखील चुकीचं होतं मैदानाच्या आतमध्ये. तर तिसरा धावेचा प्रयत्न देखील होता आणि इथनं तब्बल 4 धावा इथनं मिळतात. 4 धावेच्या मदतीनं धावफलक देखील आता पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा, 21. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती मयूर तर सज्ज होतात. प्रचंड वेग देखील आहे बॉलरकडे देखील. खूप कमी वयामध्ये आपल्या बॉलिंगच्या जोरावरती मयूरचं नाव देखील क्रिकेटच्या पटलावरती आज आपण पाहतो. सातत्याने आशिळे गावासाठी मयूर देखील चांगला खेळ दाखवत असताना आपण आज देखील मयूरला पाहतो. वेगवान ब्लॉक खालचा मारा फेकेला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. धावाचा प्रयत्न सुरू होतो. दुसरी धाव घेण्यास स्ट्राईक एंड वर नाकार येतो आणि इथनं करण्याचा प्रयत्न. लेंथ चांगली आहे मयूरची आणि लेंथ वरती गोलंदाजी करणं देखील मयूरची ओळख देखील. डॉट बॉल फेकला. डॉट बॉलच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती स्थिर पाहतो आपण. 22 धावा, 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हवीमध्ये फटका सुरू केलाय. बॉल चालला मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. इथनं एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आता 1 ने पुढे सरकेल. 23 धावा, 23 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट असं समीकरण पाहता वडवली संघ सो पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटना मिड विकेटच्या दिशेनं ओहोला जेव्हा फिल्डिंग पाहायला मिळते. एफर्ट चांगला दिला. फिल्डिंगचा नजराना इथनं पाहायला मिळतो. तब्बल 2 धावा इथनं आपल्या संघासाठी रोखल्या. फटक्यामध्ये पॉवर ताकद देखील तेवढीच होती, परंतु हे ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपन्न होता. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती. मयूर तरुण देखील चांगलं षटक फेकलं. तब्बल 8 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये आपण अजयला पाहिलं. अजयने 17 धावा खर्च केल्या. एक विकेट देखील मिळवली आणि मयूरने देखील आता यावेळेस आडव्या बॅटनं लॉंग ऑफला बॉल चालला. पहिला टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4. बंटीचं इथनं स्वागत केलं 4 धावेनं. थोडीशी शांत सुरुवात देखील आपल्याला वडवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु आता इथनं धावा बनवाव्या लागतील. धावा एकवडाव्या लागतील, कारण समोर देखील मलंगड विभागातील एक नामांकित संघ आहे. सडवा बॅटनं प्रहार केलाय.
बॉल चाललाय डीप मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. तब्बल आता वर 2 धावा इथं मिळतात. बॉल तयार, कमी गतीचा बॉल, फसवा बॉल, पाठोपाठचा संपर्क नाहीये. यष्टिकाच्या हातामध्ये बॉल विसरतो. डॉट बॉल जे होते सांगत आता इथनं प्रत्येकी डॉट बॉल बॉलर साठी चांगल्या प्रकारचं काम करेल. धावसंख्येचा विचार जर केला तर 31 धावा धावफलकावरती. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फसवा चेंडू, गतीमध्ये थोडस परिवर्तन केलं आणि ह्या बॉल वरती मोठा फटका येणं कठीण असतं. कमी गतीचा बॉल असतो. यावेळेस ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल होता, कार्पेट बॉल चालला, शरीफ मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. दरम्यान ह्या 2 धावा इथनं मिळतील. विकेट करण्याचा प्रयत्न, हाय बॉलची लेन चांगली आहे, पाठोपाठचा संपर्क नाहीये. बॉल पडल्यानंतर यष्टिकाच्या हातामध्ये विसरतो. डॉट बॉलचे होते संगीता आणि इथनं ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील संपन्न होता. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. सलगच्या 3ऱ्या षटकामध्ये बंटीने खर्च केला फक्त 8 धावा. बंटीने देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपन्न होतोय 33 धावा धावफलकावरती. 33 वरती 1 कसं समीकरण पाहता आपण वडवली सी संघाचं. मयूर होतात बॉल अँड ट्रॅक वरती. यावेळेस पहिलाच बॉल आर्कर मध्ये फेकला होता. बॉल चालला ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत वेगाने, बॉल आल्यानंतर कार्पेट आहे, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. दरम्यान ह्या 2 धावा इथनं मिळतात. 2 धावेच्या मधून धावफलक देखील 35 ऑन बोर्ड, 35 धावा धावफलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. मयूर आला सांघिक 4थं आणि वैयक्तिक 2रे षटक फेकतोय मैदानाच्या आतमध्ये. धर्मवीर चषक 2026 थरार आपण एन्जॉय करताय. समीर दादा यांच्या माध्यमातून ही साकारलेली स्पर्धा आहे. यावेळी समोरच्या दिशेने व्ही मध्ये फटका सुरू केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि इथनं एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील आता पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 36 धावा धावफलकावरती, 36 ऑन बोर्ड. यावेळेस बॅट्सच्या फटक्यात बॅट्सच्या रडामध्ये आला, मिड विकेट क्लिअर केला. आता बॉल चालला सीमा पार, धावा मिळतील 6. षटकार बॉलर तयार होतात. यावेळेस व्ही मध्ये समोरच्या दिशेने फटका सुरू केलाय. समोरच्या दिशेनं एक वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मयूर तयार, पाठची कडा ऑन साइड डीप मधनं येतात, वेगाने बॉल पर्यंत पोहोचतील. दरम्यान ह्या 2 धावा मिळतात. 2 धावेच्या मदतीने आता धावफलक आपण पाहू शकता 46 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅटच्या पट्ट्यात त्याला पाठवलं, आता लॉंग ऑनला क्लिअर करतोय. बॉल चाललाय लांब लांब ठोकलाय.
षटकार. यावेळेस वेट अँड वॉच बॉल चाललाय मिड विकेटच्या वरन अंपायर सिग्नल दॅट इज मायटी स्ट्रोक बिग एट सिक्सर. यावेळेस उडवला बॉलला मिस्टारिंग स्ट्रोक आणि इथनं कॅच देखील ड्रॉप झाला. Catches in the matches पकडा कॅच जिंका मॅच समीकरण आपण सातत्याने पाहत आलो आणि इथनं मयूरकडनं चुकी झाली आहे. कदाचित ते टोरात त्या टोर मध्ये जर एखाद्या फंडाला तुम्ही जीवनदान द्याल तर त्या फंडाच्या माध्यमातून जर धावा बनल्या तर मध्ये थोडस कठीण होईल कारण धावसंख्येचा विचार जर केला धावसंख्या धावफलकावरती 60 धावा 60 ऑन बोर्ड 60 धावा धावफलकावरती लागल्यात. ह्यावेळेस सामन्यात वेट केलाय बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं मयूर बॉल पर्यंत पोहोचतील दरम्यान 2 धावा मिळतील. मयूर वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय आणि या 2 धावा इथनं इकडल्या गेल्या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 65 धावा धावफलकावरती 5 षटकांची मॅच कदाचित 70 ते 75 धावा जर बनल्या तर कदाचित थोडस चेसिंग मध्ये थोडस दडपण प्रेशर पाहायला मिळेल कारण मयूरकडनं जी झेल सुटली आहे त्या फलंदाच्या माध्यमातून सलग वारंवार मोठे फटके येतात. बॉलर तयार बॉलिंग साठी. यावेळेस पुन्हा एकदा वेट अँड वॉच ज्या खेळाडूची तुम्ही झेल सोडली आहे तो सांगून देतोय की मी धाबा बनवू शकतो मी फायटिंग रोड उभं करू शकतो टोकलाय सिक्सर. सतीश आघाडीला गेला होता आणि आता जिम्मेदारी देखील घेतली आहे. यावेळेस देखील ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आयसीसी नियम क्रमांक 22 पंच आम्हाला दाखवतात. इथनं रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद.
हवस बॉल थोडस वेट केलं, परंतु बॉल पडल्यानंतर आता एस्टनच्या भरून निघून जातो यशकच्या हातामध्ये आणि इथनं विकेट देखील मिळते. 5 चेंडूंचा खेळ झाला. तथापि शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का? शेवटचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बॉल चालला आला कार्पेट डीप मधलं फिल्डर बॉल पर्यंत वेगाने येतात. तर दुसरी कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सूर्य पण तिसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज होईल बाद इथनं पूर्वार्थ संपलाय. 5 षटकांचा खेळ इथनं संपलाय आणि पूर्वार्थामध्ये धावा बनल्यात. 72 धावा बनल्यात विजयासाठी. 73 धावाची 73 धावाचं लक्ष टीम गावडे आशिया संघासमोर. नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला खंडेश्वर क्रिकेट क्लब गोरपे आणि टॉस नंतर कापे सिटी पाले संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. प्रत्येक इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत.
पाचला होते सुरुवात. उत्तर पूर्वार्ध संपत उत्तर झाली सुरुवात म्हणजे विजयासाठी एक मोठं लक्ष. 72 मारण्यात आपल्याची गरज आहे दाऊदभाई आशिर्वाद संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बंटी आणि राहुलला पाहतो आपण. बॉलिंग ट्रॅक वरती वैष्णव. पहिला बॉल लेंथ चांगली आहे. हा बॉलची पहिला बॉल इथं निर्धाव फेकला. डॉट बॉल न सुरुवात चांगली केली आहे. वैष्णव देखील पहिले षटक हाताळतो. श्रद्धांजली चषक 2026 थरार आपण एन्जॉय करता. बॉल तयार. आडवा बाटना प्रहार करण्याचा प्रयत्न बंटीसाठी. हाई बॉल पडल्यानंतर हलकासा बाउन्स होत आणि षटकाच्या हातामध्ये फसावतं. डॉट बॉलची होती सांगत आहेत ना प्रत्येकी डॉट बॉल दडपण प्रेशर निर्माण करेल मैदानाच्या आतमध्ये. रन रेटचा विचार जर केला तर 73 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. म्हणजे इथनं 15 ते 16 धावा प्रत्येकी षटकामध्ये इथं तुम्हाला बनवाव्या लागतील. हाही बॉल चांगला आहे. हा बॉलची देखील लेन चांगली आहे. सलगचा तिसरा डॉट बॉल होतो. बॉलिंग ट्रॅक वरती आपण वैष्णवला पाहता. वैष्णव तयार. समोरच्या दिशेनं व्ही मध्ये फटका एक्झिट केलाय. हवेची देखील साथ आहे आणि इथनं साथ देखील मिळाली आहे. धाबा मिळतील 6 या बॉलवरती ठोकलाय बंटीने षटकार. चला गुरुपे संघ आणि पाले संघ दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या. येस भाणेगावचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. टीम गुरुपे आपला कॅप्टन पाठवा. अरे बा बाटना बैठक शॉट पाठवला बॉलला मिड विकेटच्या वर ना. आता बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार बंटीने देखील ठोकला. आता बॉल हाय बॉल चालला मिड विकेटच्या वरन. सलगचा दुसरा षटकार आणि इथनं तिसरा षटकार सलगचा. आणि तब्बल 4 रन रेटची गरज होती. तो रन रेट एका रन रेट इथनं बंटीने देखील करून दिला. सलगच्या 3 बॉलवरती 3 विकेट पाहायला मिळत. धावसंख्या धावफलकावरती एका षटकाच्या अखेरीस 18 धावा धावफलकावरती. जीत आपण कुठे असेल तर या संमेलन कक्षामध्ये पवन कोणकर तुम्हाला शोधतात. येस कालू आपण देखील या. कालू आणि जीत. सुशांत बॉलिंग ट्रॅक वरती. समोरच्या दिशेनं व्ही मध्ये फटका बसवला. बॉल देखील चालला. सुशांतचं स्वागत देखील राहुलनं केलं षटकारानं. रोकडा षटकार आणि 6च्या मधून धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती. राहुलने देखील सुरुवात चांगली केली आहे. कमी गतीचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेमध्ये बॉल नोमास लान मध्ये ट्रॅव्हल होतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. दरम्यान 2 धावा इथने मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता
26 धावा धावफलकावरती. जो रिकव्हर रन रेट हवाय ती मग अवधी भाषेने संघात तो रिकव्हर रन रेट जमा करण्याचा प्रयत्न बंटी आणि राहुल करतात. पहिल्या षटकामध्ये बंटीला थोडस शांत टीम बॉल ठेवण्यामध्ये यश पाहायला मिळालं. त्यानंतर बंटीने देखील आक्रमण केलंय आणि राहुलने देखील आपल्या डावाला सुरुवात केली आहे. बॉल देखील चाललाय मिड विकेटच्या वरनं सीमा रेषा पार. आणखीन एक षटकार. आवाज देखील नुसता मिक्स स्ट्रोक क्षेत्ररक्षक तैनात. चुकी झाली आहे. बॉल चालला. येस नितीन डिसिजन काय? येस चौकार. 4 धावा मिळतील. 4 धावाच्या मदतीने आता धावफलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती. जागा भरून खेळण्याचा प्रयत्न केला. थोडीशी शफल झाले होते. डॉट बॉलची सांगता होती मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. कमी गतीचा बॉल. फ्लॅटेड स्ट्रोक. बॉल चालला मिड विकेटच्या वरनं. राहुलच्या बॅट मधनं आणखीन एक तडाखा. षटकार आणि इथनं षटक क्रमांक दुसरा देखील संपन्न होता. तब्बल धावसंख्येचा विचार जर केला 42 धावा धावफलकावरती. आणि इक्वेशन आपण पाहू शकता आता 18 बॉल 31 धावायची गरज. 18 बॉल 31 धावा. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. पण टॉस साठी मनीष होळकर आमच्या टॉस ब्लॉक मध्ये उपस्थित आहेत. टीम ग्रुप च्या कॅप्टनला विनंती आहे का आपण टॉस साठी या. जास्त वेळ आपण खर्च करू नका. यावेळेसचा फटका स्क्वेअरलेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल तो आला. कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. दरम्यान ह्या 2 धावा इथनं मिळतात. सॉरी एकच धाव मिळत्या. एका धावाने धावफलक पुढे सरकेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. फसवा बॉल. या बॉलवरती थोडीशी उचली पाहिली आपण. कदाचित असं वाटतंय भव्य दिवस क्रीडांगण टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा सुरू आहे असं वाटतं. कारण आजच्या दिवसामध्ये देखील पावसाचा जोर नाहीये. रबर बॉल म्हटलं तर पाऊस थोडा हवा असतो. रंगत निर्माण होत असते. बॉलर तयार होतात बॉलिंग ट्रॅक वरती. सागरला पाहतो आपण. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज. पुढचा बॉल. आई बॉल चांगलाय. थोडस ऑफ कटर आपल्याला बॉल मध्ये पाहायला मिळतं. वारंवार गतीमध्ये परिवर्तन करतो. मोठ्या फटक्यांपासून वंचित होण्याचं काम बॉलर सागर करतात. पहिले 2 षटक जर पाहिले तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा वैष्णवने खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये सुशांत 24 धावा खर्च केला. आणि आतापर्यंत सागरचा विचार जर केला फक्त 1 धाव खर्च केली आहे. यावेळेस बॅटच्या फटक्यात परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे.
नोमास लालमंडे चेंडू ट्रॅव्हल होतं. क्षेत्ररक्षक ध्रुवरनं बॉल पर्यंत आलेत परंतु थोडीशी मिसफट झाली तिथं. तिसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 3 धावांनी धावफलक देखील आता पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 46 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी आशिले संघ तेव्हा एक चांगल्या मजबूत स्थितीत आपल्याला पाहायला मिळतं. जवळजवळ असं वाटतं 73 धावा आहे, थोडासा संघर्ष करावा लागेल परंतु पंटी आणि राहुलने सामना पूर्णपणे आपल्या बाजूने जोखून दिसताना पाहतो आपल्याला. बॉल तयार. टप्पाचा बॉल लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल पंचामा दर्शवतात व्हाईट बॉल. आयसीसी नियम क्रमांक 22 दर्शवतात. आयसीसी नियम क्रमांक देखील खूप काही सांगून जातात. क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चेंजेस होत असतात थोडेफार. सडवा बाटला प्रहार केला व्ही मध्ये फटका एक्झिटिव्ह समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. दरम्यान ही एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने इथं षटक क्रमांक 3 देखील संपन्न होतं. शेवटचा बॉल एक व्हाईट बॉल देखील पाहिला. यावेळेस बॅटशी करा लागली. बॉलला लॉंग ऑनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो. बॉल फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. दरम्यान ह्या 2 धावा मिळतात इथनं. ओव्हर नंबर 3 संपन्न होता. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 50 ऑन बोर्ड 50 धावा धावफलकावरती. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 23 धावांची गरज. सर टॉस साठी या नेक्स्ट मॅच आपण यस राहुल सिन्हा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. पुढच्या मॅचचा एका बाजूला जय खांडेश्वर क्रिकेट संघ गोरपे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल कापरे सिद्धी पाले संघ. 12 बॉल 23 धावायची गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती टॉस करतो. पहिलाच बॉल मध्ये फटकाय सुरू केलं. समोरच्या दिशेनं फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. येस भीमर घोषित नो बॉल घोषित केलाय पंचांनी आणि पंचांचा हेलिकॉप्टर देखील फिरला म्हणजे फ्रीटचा बॉल. येस ग्रुप विन द टॉस सिलेक्ट टू बॅट फर्स्ट. नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय आणि फिल्डिंग साठी आमंत्रित केलं कापरी सिद्धी पाली संघाला. देखील 2 मोठे संघात आपल्याला देखील इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतो. एका बाजूला देवाशिष स्वय दुसऱ्या बाजूला मलंगड सडाण्या वाघ जी सातत्याने ओळख आहे असं मनीष उर्फ पांड्या. टीमर हा बॉलच देखील बॉल चाललाय मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. दरम्यान बॅकअप नाहीये. थोडस खराब क्रिकेट पाहायला मिळतं. कदाचित वडवली सी संघाने देखील थोडासा विचार करायला हवा होता की 73 धावा बनल्यात पण तिथनं डिफेन्स कशा प्रकारे करावे कारण समोर देखील नामांकित संघ. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर
स्पीड मध्ये फटका समजला समोरच्या दिशेनं रनआउटची संधी देखील निर्माण झाली होती. 12 मध्ये 23 ची गरज होती. आता रेकॉर्ड रन रेट देखील बदलला. 10 बॉल धावेची गरज. 10 बॉल 16 तसं आपण पाहतो. थोडीशी दिलगिरी व्यक्त करूया. यस यावेळेस मॅचची कडा लागली आहे. इथनं फलंदाज परतावं लागेल. विकेट मिळतो पहिली विकेट मिळते राहुलची विकेट आणि इथनं आता 8 बॉल विजयासाठी 16 धावांची गरज. ना अंबरनाथ गावचे कोणी ग्रामस्थ जर आपण इथे आला असाल तर या आपण व्यासपीठावरती. अंबरनाथ गावचे कोणी ग्रामस्थ जर आले असतील तर या आपण वरिष्ठ देखील या आपण देखील आला असलं तर आपण देखील या व्यासपीठावरती विराजमान व्हा. श्रद्धांजली चषक 2026 मध्ये आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. नक्कीच समित दादा थोडेसे उपस्थित नाहीत. त्यानंतर एक डॅशिंग नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख सातत्याने राहिली असे आमचे भाऊदादा पाटील देखील आता व्यासपीठावरती येतात. त्याचं स्वागत देखील केलंय. बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार ठोकला. 8 मध्ये 16 ची गरज होती. आता 7 मध्ये विजयासाठी 10 धावा बनवायच्यात. 7 बॉल 10 असं समीकरण आपण पाहता पण हे क्रिकेटमध्ये सर तरला महत्व नसतं. क्रिकेटमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं टार्गेट सेट कराल त्या टार्गेट वरती फाईट करणं गरजेचं असतं. क्रिकेट म्हटलं तर सरड्या संघ रंग बदलणार हा क्रिकेट आहे. क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण अनेक सारे रेकॉर्ड ब्रेक होताना पाहतो. 7 बॉल 10 ची गरज. आडव्या बॅटने प्रहार केलाय. आल्यानंतर कार्पेट बॉल चाललाय डीप मध्ये शतक बॉल पर्यंत वेगाने येतात. दरम्यान बॅकअप साठी फोल्डर तिथे उपस्थित होता आणि इथनं 2 धावा मिळतात. 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक 4 संपन्न होता आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 65 आणि आता येणारे 6 बॉल विजयासाठी 8 धावेची गरज. मनोज पाटील आपण जर कुठे असाल तर या आपण व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत.
हॅलो 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 चेक दिली आता म्हणा बॅग कुठला बॅग आहे चेक कर तरी हॅलो चेक हॅलो 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 तब्बल 73 धावा इथनं चेस केलात काळबेली आशिर्वाद संघानं आपलं हार्दिक अभिनंदन हार्ड लक टफ लक टीम वडवली सी संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि आपला सहभाग नोंदवला आपलं आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आपला सहर्ष मनपूर्वक स्वागत नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला कप्रसिद्धी पाले तास नंतर जय खांडेश्वर क्रिकेट संघ गोडते अशी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे एका बाजूला मनीष